Once again, I wish you all good morning. Today, we will see all the perfect tenses, simple sentences we will see today. And after that, one by one, sets of each perfect tense. All right? Please write the heading then. Perfect tenses. That's it. Perfect tenses. Today 27 ना 27 है ना ला perfect tenses, simple sentences. The statement is कर्त्याने डॅश काम केलेले आहे. प्रेझेंट पास्ट मध्ये काय होईल? कर्त्याने डॅश काम केलेले होते. बघा या केलेले या शब्दामध्ये तुम्हाला काय दिसतंय? मेन वर्ब थर्ड फॉर्म. फाईन. आणि इथं काय होईल? कर्त्याने डॅश काम केलेले असेल. फॉर्म्युला असेल का? सब्जेक्ट प्लस ए ग्रुप साठी हॅव, बी ग्रुप साठी हॅज, मेन वर्ब थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. सब्जेक्ट प्लस तिकडे हॅड तिकडे काय होईल? हॅड, मेन वर्ब थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. तिकडे होईल सब्जेक्ट प्लस काय? विल हॅव, मेन वर्ब थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. चला अशा प्रकारची वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. उदाहरण मी सांगतो. त्याने तो प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. आजोबांनी ज्ञानेश्वरी वाचली होती. पुढच्या महिन्यात सरकारने प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये काही पैसे ट्रान्सफर काय केलेले असतील वगैरे वगैरे. चला पहिलं हे वाक्य बनवू आपण. त्याने तो प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. कसं होईल बघा? सब्जेक्ट काय? ही. व्हेरी गुड. हॅज काय? कंप्लीटेड दॅट प्रोजेक्ट. आजोबांनी ज्ञानेश्वरी वाचलेली होती. वाचली होती, वाचलेली होती. ग्रैंडफादर हैड ग्रैंडफादर और ग्रैंडपा
हॅड रीड ज्ञानेश्वरी. गॉट इट. गव्हर्नमेंट पुढच्या महिन्यात हा समावेश शब्द आहे, वाक्याच्या शेवटी येईल बाय डिफॉल्ट. गव्हर्नमेंट विल हॅव केले असतील, विल हॅव ट्रान्सफर्ड काही पैसे, some money, some some amount प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये in into everyone account. everybody's or everyone's account in the next month. पुढच्या महिन्यात हा शब्द तुम्हाला दिलेला आहे लिस्ट ऑफ टाइम फ्रेजेस मध्ये. चला असं एखादं वाक्य सांगा. आईने जेवण बनवलेलं असेल. काय होईल? आई और मम्मी और मदर. मदर will have cooked food. सांग कोणताही सांगा. प्रेझेंट पास्ट फ्युचर सांगा ना. बघा, सो हिअर द थिंग इज टू बी अंडरस्टूड दॅट व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सर हे सिंपल पास्ट अँड परफेक्ट पास्ट. काय फरक आहे? सिंपल पास्ट हा थोडासा अलीकडच्या गोष्टीमध्ये बोलतो, अलीकडच्या गोष्टीविषयी बोलतो. परफेक्ट पास्ट हा कम्पॅरेटिव्हली जुन्या गोष्टीविषयी बोलतो. आता जुनं म्हणजे दॅट डिपेंड्स अपॉन की ते सिच्युएशन काय, कोणती गोष्ट आहे. काही गोष्टी 2 दिवसात 4 दिवसात जुन्या होतात आणि काही गोष्टी 5 वर्ष देखील जुन्या होत नाही. फॉर एक्झाम्पल, आम्ही 5 वर्षांपूर्वी घर बांधलं आणि मी 7 दिवसापूर्वी जेवलो होतो. बट फक्त होतो या शब्दावरून सिंपल पास्ट किंवा परफेक्ट पास्ट हे समजून घेऊ नका, कारण का आपली बोलण्याची सवय आहे. काल मी गेलो होतो. आता काल हे खूप जुनं नाही, मात्र गेलो होतो. सो त्याच्यामुळं शब्दशः न पकडता जर कम्पॅरेटिव्हली जुनी गोष्ट असेल तर परफेक्ट पास्ट मध्ये घ्यायची आणि लेटेस्ट अलीकडील घटना असेल तर सिंपल पास्ट मध्ये घ्यायची. एवढं समजून घ्या. मग समजा तो गावाला काल लवकरच पोहोचला होता. बट इंग्लिश सेज कालची गोष्ट आहे ना, सो ही रीच अर्ली येस्टरडे. रीच सिंपल पास्ट. हा ना तेव्हा खूप दिवसापूर्वी जेव्हा आम्ही आजी बरोबर पाहुण्याच्या घरी गेलो होतो एक 7-8 वर्षापूर्वी, हा आम्ही साधारणतः तिथं 8 वाजता पोहोचलो होतो. हॅलो, कधी? हा मग आम्ही तेथे लवकरच पोहोचलो होतो. मग तुम्ही मला सर या वाक्यात टाइम तर नाही आला. मला सांगितलं होतं कंटिन्युअस टेन्स प्रमाणे प्रिव्हियस सेंटेन्स मध्ये टाइम आला असेल. हा मग तुम्ही किती वाजता पोहोचले होते? बोलता बोलता त्या प्रसंग चाललाय, बोलण्याचा प्रसंग चाललाय 8 वर्षापूर्वीचा. सपोज तर प्रत्येक वाक्यात टाइम येणं गरजेचं नाही, त्या संदर्भात कुठे आला असेल. फाईन. मग काय होईल सांगा. वी हॅड रीच देर कुठे रे? अर्ली हे टाइम फ्रेज सगळ्यात शेवटी अर्ली. पुढं प्रेझेंट सांगू शकता? सांगा. त्याने मला
भरपूर मदत त्याने झालं का परत सर्वांनी म्हणून वापरला थोडस सर्वांनी मला भरपूर मदत काय केलेली आहे. मी असं कोणाला काही वाईट म्हणू शकत नाही है ना. सो ऑल बोला हॅव हेल्प मी अ लॉट. आणि काय होऊ शकतं सांगा. एक एक वाक्य सांगा तिघांमध्ये तिन्ही टेन्सेसचं. नाही होणार. घराचं काम झालं नसेल. घराचं काम लक्षात घ्या असं काय अडचण नाही. त्याने सांगितलं घराचं काम झालेलं असेल. अरे बाबा इथं काय कर्त्यानं काम केलेलं असेल. काम झालेलं असेल हे पॅसिव्ह वॉइस मध्ये येईल. पुढे शिकणार आहोत आपण. काम झालं असेल हे पॅसिव्ह वॉइस मध्ये येणार. इथं काय म्हणतोय करता कुठे तर मग असतालच नाही का फरक पडतो ना. तो आम्ही पुढच्या महिन्यात घराचे काम किंवा कॉन्ट्रॅक्टरने म्हणू शकता पूर्ण काय बस घराचे काम झाले असेल म्हणलं की तिथं पॅसिव्ह व्हायचा ना. सब्जेक्ट अब्सेंट काम झालं फक्त कर्मणी प्रयोग. सांगा काय होईल. वी सांगा सेंटेन्स सांगा. We will We will have completed the house construction in next month. द कुठे गेला पाठ करून घेतलंय बेसिक मध्ये. इन द नेक्स्ट मंथ हे समस्ये शब्द पाठच करून घेतलेले आहेत. हा सांगा इथलं एखादं शिवाजी महाराजांनी मुघलांना काही किल्ले दिले होते. तो शिवाजी महाराज had given some forts to Mughals. इकडे काय सांगा. सांगा ना कोणताही. मनीषाने सर्वांना इन्व्हाइट केलेले आहे. काय होईल मग मनीषा हॅज इन्व्हाइटेड ऑल किंवा ऑल पीपल. गॉट इट. प्लीज राईट डाऊन. आणि अशा प्रकारचे ओके. पहिला होमवर्क समजून घ्या. होमवर्क काय रिपीट द अबोव सेंटेन्सेस ट्वाइस. हे सगळे वाक्य 2 वेळेस अशी स्वतः रिपीट करायची. आफ्टर दॅट सेल्फ करायची प्रत्येकाची किमान 15 सेंटेन्सेस. प्रत्येकाची 15 सेंटेन्सेस करायची. देन ओनली you will have command over this type of sentences, and after this we will see the sets of perfect tenses one by one. All right, please write down.